आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. हे अर्जुना, तू सांगू शकतोस की मागल्या जन्मात तुझ्या कोणत्या नातेवाईकाने तुझ्यासाठी किती विलाप केला होता? नाही केशव, हे मी कसं सांगू शकेन? मला तर हे देखील आठवत नाही की ते कोण होते. बास, ज्या प्रकारे तू तुझा मागला जन्म विसरून गेला आहेस, त्याच प्रकारे तू तुझ्या या जन्माला देखील विसरून जाशील. या जन्मातल्या नात्यांचा अर्थ तुझ्या येणाऱ्या जन्मांमध्ये नावाला देखील नसेल. आज अभिमन्यूला तू तुझा पुत्र समजतोयस. शक्य आहे मागल्या जन्मात कदाचित तो तुझा पिताही असेल, किंवा येणाऱ्या जन्मामध्ये तुझा महाशत्रू बनून येईल. आज तू ज्यांना तुझे नातेवाईक मानतो आहेस, ज्यांना आदरणीय समजतो आहेस आणि याच कारणाने त्यांची हत्या करण्यास कचरतोयस, शक्यता आहे त्यांच्यापैकी कुणी तुझ्या मागल्या जन्मात तुझी हत्या केली असेल. म्हणूनच मी तुला समजावतोय की केवळ शरीर मरत असतं, आत्मा मरत नाही. म्हणूनच तू शरीराचा मोह सोडून दे, त्यांच्या मृत्यूचा शोक सोडून दे, परंतु तुझ्या मनाला ते सत्य मान्य करायचंच नाहीये. तू बरोबर बोलतोयस केशव. मला तुझं बोलणं समजतं तर आहे, परंतु माझं मन ते मान्य का करत नाहीये? याचं कारण काय आहे? याचं कारण आहे तो साखळदंड जो तुझ्या मनाने स्वतः भोवतीच गुंडाळून घेतलाय. कोणता साखळदंड? नात्यांचा साखळदंड. हा नात्यांचा मोह की हा माझा भाऊ आहे, हा माझा मामा आहे, हा माझा सासरा आहे, हे पितामह आहेत. तू बरोबर म्हणतोयस की नाते संबंधाच्या साखळदंडाने मला चहूबाजूनी जेरबंद केलंय. पण मी या साखळदंडांना कसं तोडून टाकू? मी मान्य केलं की हे सर्व शरीर नश्वर आहेत, परंतु यांच्याबरोबर माझी जी नाती आहेत ती तर नश्वर नाही आहेत, ती तर खरी आहेत. भीष्म माझे पितामह आहेत, अभिमन्यू माझा पुत्र आहे, महाबली भीम माझा सहोदर भाऊ आहे. ही नाती तर खरी आहेत. भले या सर्वांची शरीरं मरून जातील, परंतु या सर्वांसोबत माझी जी नाती आहेत ती तर नाही न मरायची. जसं आज माझे पिता महाराज पंडूचे शरीर नाहीये, परंतु माझे पिता आज देखील महाराज पंडूच आहेत. पिता पुत्रचे ते पवित्र नातं तर समाप्त झालेलं नाही. या नात्यांच्या त्या पावित्र्यावर मग मी कसा प्रहार करू? शरीर जरी विसरून गेलो तरी माझ्या आजोबांशी असलेल्या नात्यावर बाण कसा मारू? माझ्या भावाशी असलेल्या नात्यावर तलवार कशी चालवू? अर्जुना, हे संबंध, ही नाती सर्व या जन्मातलं आहे. या जन्माच्या आधी किंवा या जन्माच्या नंतर या नात्यांचं कोणतंही अस्तित्व नाही. हे काका, मामा, भाऊ, पुत्र, पितामह मागल्या जन्मात कुठे होते? तुझे कोण लागत होते? आणि पुढल्या जन्मात हे कोण असतील, कुठे असतील? याचं उत्तर आहे तुझ्याजवळ? नाही केशव. म्हणूनच म्हणतोय की जर शरीर नश्वर आहे तर ही नाती देखील नश्वरच आहेत. कारण ही सगळी नाती शरीराची आहेत. आणि हे जे तू तुझ्या पित्याचं उदाहरण दिलंस की त्यांचं तुझं पितापुत्रांचं नातं समाप्त नाही झालं, तर हा देखील तुझा भ्रमच आहे, अज्ञान आहे. केवळ तुझ्या मनात अजूनपर्यंत ते नातं जिवंत आहे,
कारण तू अजूनही त्याच जन्मात आहेस. परंतु तुझे पिताश्री या क्षणी ज्या कुठच्या योनीमध्ये असतील त्यांच्यासाठी ते नातं समाप्त झालेलं आहे. वडिलांची गोष्ट सोडून दे, तुझ्या बाबतीत बोल. मागल्या जन्मात जेव्हा तुझा मृत्यू झाला असेल त्यावेळी तुझे सगळे आप्त स्वकीय रडले असतील. तुझ्या पत्नीने, तुझ्या पुत्राने खूप विलाप केला असेल. परंतु आज या जन्मामध्ये तुला तर आठवत देखील नाही की कुणी कुणी तुझ्या मृत्यूनंतर विलाप केला होता. आज तुझ्यासाठी त्यांचं अथवा त्यांच्या शोक विलापाचं काही सुद्धा मोल नाही. हेच तर तुला मी समजावतोय की कुणाच्याही मरणाचा शोक करू नकोस आणि कुणाबरोबर नातं तुटलं म्हणून दुःखही मानू नकोस. तशीही माझी माया इतकी प्रबळ आहे अर्जुन की जे तुला वाटतायत की तुझ्या मृत्यूनंतर शोक करतील, आयुष्यभर रडत बसतील, ते देखील असत्य आहे. माझ्या मायेच्या प्रभावाने थोड्याच दिवसांनंतर त्या रडणाऱ्या लोकांना तू पुन्हा एकदा हसता खेळताना बघशील. मित्र 4 दिवस रडतो, भाऊ 10 दिवस रडतो, पत्नी त्याहून अधिक दिवस रडते, माता सगळ्यात जास्त काळ शोक करते. परंतु सर्वांचे अश्रू हळूहळू सुकत जातात आणि त्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा नव्या नव्या स्वप्नांची झलक दिसू लागते. हे अर्जुना, तू सांगू शकतोस की मागल्या जन्मात तुझ्या कोणत्या नातेवाईकाने तुझ्यासाठी किती विलाप केला होता? नाही केशव, हे मी कसं सांगू शकेन. मला तर हे देखील आठवत नाही की ते कोण होते. बास, ज्या प्रकारे तू तुझा मागला जन्म विसरून गेला आहेस त्याच प्रकारे तू तुझ्या या जन्माला देखील विसरून जाशील. या जन्मातल्या नात्यांचा अर्थ तुझ्या येणाऱ्या जन्मांमध्ये नावाला देखील नसेल. आज अभिमन्यूला तू तुझा पुत्र समजतोयस. शक्य आहे मागल्या जन्मात कदाचित तो तुझा पिताही असेल किंवा येणाऱ्या जन्मामध्ये तुझा महाशत्रू बनून येईल. आज तू ज्यांना तुझे नातेवाईक मानतो आहेस, ज्यांना आदरणीय समजतो आहेस आणि याच कारणाने त्यांची हत्या करण्यास कचरतोयस, शक्यता आहे त्यांच्यापैकी कुणी तुझ्या मागल्या जन्मात तुझी हत्या केली असेल. किंवा तूच पुढच्या जन्मात त्यांची हत्या करशील. हे अर्जुना, ही नाती या शरीराने जन्म घेतला म्हणून तयार झाली आणि शरीर मृत्यू पावताच नष्ट होतील. म्हणूनच या नातेसंबंधांच्या चक्रव्यूहातून बाहेर ये. आत्मा अमर आहे, हे अमर सत्य ओळख. नाती तर बदलत राहतात. हे अर्जुना, म्हणूनच तू ना नात्यांचा मोह केला पाहिजेस, ना नाती तुटल्याचा तू शोक केला पाहिजेस. हेच सांख्य योगाचं तत्वज्ञान आहे की मनुष्याने एखाद्या संन्याशासारखा विचार केला पाहिजे की हे सर्व नातेसंबंध मोह उत्पन्न करत असतात आणि मोह या नात्यांना इतका घट्ट पकडून ठेवतो जसा एखादा लोभी पुरुष नदीत बुडत असताना देखील धनाची थैली सोडत नाही. आणि अखेरीस त्या थैलीच्या वजनाने स्वतः देखील बुडून जातो. म्हणूनच तुझ्या मनाला संन्यासी बनव आणि या मोहाच्या बंधनाला सोडून दे आणि या गोष्टीवर लक्ष केंद्रित कर की या क्षणी तुझं कर्तव्य काय आहे, तुझा धर्म काय आहे आणि त्यानुसारच कर्म कर.